ओम श्री साईराम. भगवान श्री सत्यसाई बाबांच्या 98व्या जन्मोत्सवाप्रित्यर्थ श्री सत्यसाई सेवा समिती वाघापूर यवतमाळद्वारे आज दिनांक 20 नोव्हेंबर 2023ला रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. श्री सत्यसाई प्रार्थना मंदिर गाडगेनगर यवतमाळ या ठिकाणी हे शिबिर श्री सत्यसाई सेवा समितीच्या भक्तांद्वारे रक्तदान या ठिकाणी करून संपन्न होत आहे. अनेक साई भक्त दरवर्षी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतात आणि अनमोल अशी जी सेवा आहे की जी मानवी जीवन वाचवण्यासाठी अत्यावश्यक समजली जाते आणि आहे की अनेक रक्तगटांचे रुग्ण शासकीय आणि खाजगी दवाखान्यांमध्ये रक्तासाठी ताटकळत असतात. ओम श्री साईराम. मानवसेवा हीच माधवसेवा हा महामंत्र अखिल मानवजातीला प्रदान करणारे भगवान श्री सत्यसाई बाबा यांचा 98वा जन्मोत्सव यवतमाळ येथील श्री सत्यसाई सेवा समिती वाघापूर दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असते. याही वर्षी दिनांक 15 नोव्हेंबरपासून अनेक कार्यक्रमांचं आयोजन, सेवा कार्यांचं आयोजन समितीने केलेलं आहे आणि श्री सत्यसाई नवरात्र म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. यातली आजची एक महत्त्वाची कृती म्हणजे श्री सत्यसाई रक्तदान शिबिर या ठिकाणी श्री सत्यसाई प्रार्थना मंदिर गाडगेनगर यवतमाळ इथे आयोजित केलेलं आहे आणि यामध्ये अनेक साई भक्त दरवर्षी रक्तदान करून आपली सेवा भगवान श्री सत्यसाई बाबांच्या चरणी अर्पण करतात. आज या ठिकाणी श्री सत्यसाई सेवा समिती वाघापूरचे समिती प्रमुख, समिती समन्वयक श्री रामकृष्णाजी भाऊ राऊत उपलब्ध आहेत. त्यांनी या रक्तदान शिबिरासाठी जे परिश्रम घेतले आणि त्यामागचं त्यांची जी भावना आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊ. साईराम. रामकृष्ण भाऊ. साईराम. या रक्तदान शिबिराचं आयोजन आपण दरवर्षी करता, यामागे काय भावना आपली आहे? भगवान बाबांनी आपल्याला मानवसेवा ही माधवसेवा या माध्यमातून गरजू जे रुग्ण आहे त्यांनाच या रक्तदान शिबिराचा फायदा व्हावा या दृष्टीनेच आपण भगवान बाबांनी सांगितलेली मानवसेवा माधवसेवा या दृष्टिकोनातून हा आपण रक्तदान शिबिराचा कार्यक्रम भगवान बाबांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी या ठिकाणी आपण आयोजित करतो. या रक्तदान शिबिराचं आयोजन करून आपण जी सेवा रुग्णांकरता उपलब्ध करतो ती सफल झाल्याची आपली अनुभूती आहे का इतक्या वर्षांपासून? या रक्तदान शिबिराचं आयोजन आपण दरवर्षी करतो, हे सफल होते का आणि खरोखर रुग्णांना यामधून लाभ मिळतो का, याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मागच्या वेळेस जेव्हा या ठिकाणी आपण रक्तदान शिबिर आयोजित केलं त्या ठिकाणी जवळपास 20 आपल्या साईभक्तांनी रक्तदान केलं आणि विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे गरजू असतात, ज्या आपण नारायण सेवा करतो त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी असे बाहेरगावचे रुग्ण येतात का त्यांना रक्ताची सोय नसतं. ते आपल्याकडे येतात आणि ते म्हणतात बा आम्हाला असं ब्लडचं रक्त पाहिजे. जेव्हा आपण त्यांना सांगतो आपल्याकडे जे सर्टिफिकेट भेटतात ते सर्टिफिकेट आपण त्यांना देतो आणि ब्लड बँक त्या माध्यमातून त्यांना रक्त पुरवतात. असे जवळपास मागच्या वेळेस 10 रुग्णांचा आपण या शिबिरामार्फत रक्त दिलेलं आहे. या रक्तदान शिबिरामध्ये आपल्या समितीतले जे साई भक्त आहे किंवा परिचित जे आणखी आहे त्यांचा प्रतिसाद कसा आपल्याला मिळतो? सगळे उत्तम प्रतिसाद देतात. जवळपास म्हणजे आपले रक्त देण्यास सक्षम आहे ते सर्वच आपले साई भक्त या शिबिरात रक्तदान करतात. धन्यवाद रामकृष्ण भाऊ राऊत. आपण जी माहिती या प्रसंगी दिली ती अतिशय उपयुक्त आणि प्रेरणादायी आहे. रक्तदान करणारे यवतमाळ शहरातील सुविख्यात स्थापत्यशास्त्र अभियांत्रिक श्री महेश नालमवार आज या ठिकाणी रक्तदान करत आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया. महेशजी, काय भावना आहे आपली रक्तदान करण्यामागे? सत्यसाईबाबांनी जे सांगितलेलं आहे मानवसेवा हीच माधवसेवा आहे, त्याचेनी आपला
आपण मी रक्तदान करत आहे, जेणेकरून गरजू लोकांना ते मिळेल आणि माझं जे कार्ड आहे तर ते जे कोणी गरीब असेल ते वापरू शकेल त्यांच्या ह्याच्या वेळेस, म्हणजे त्यांना आवश्यक असेल तेव्हा. रक्तदान याआधी केलं आहे की पहिल्यांदाच करत आहात तुम्ही? नाही, मी नियमित रक्तदान करत राहतो तसं, पण हा एक सुंदर चान्स होता सत्यसाईबाबांच्या दिनानिमित्त, तर त्यासाठी पुन्हा मी रक्तदान करत आहे. धन्यवाद महेशजी. श्री सत्यसाई सेवा समिती वाघापूरचा महिला विभाग हा नेहमीच विविध सेवा कार्यांमध्ये उत्साहाने भाग घेत असतो आणि या श्री सत्यसाई नवरात्र उत्सवामध्ये आजच्या रक्तदान शिबिरात महिलाही आघाडीने पुढे आहेत. कालच श्री सत्यसाई सेवा संघटनेचा महिला दिन साजरा झाला आहे, याचाही उत्साह याच्यामध्ये आहे. आज सौ भारती जयंत राऊत या ठिकाणी आहेत, त्यांनी रक्तदान केलेलं आहे, त्यांना आपण विचारू. रक्तदान करताना कसं वाटलं? साईराम, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. या माध्यमातून आपण कोणाचा एखाद्याचा जीव वाचवू शकतो, म्हणून रक्तदान करताना प्राऊड फील झालं, छान वाटते. रक्तदान करताना भीती होती का मनात? हो, सुरुवातीला थोडंसं वाटत होतं भीती, नंतर मग काही वाटलं नाही एवढं. या आधी रक्तदान केलेलं आहे? हो, 4-5 वर्ष झाले रक्तदान करत आहे. धन्यवाद. ताई सेवा संघटनेचा कणा म्हणजे या संघटनेमधली यूथ विंग की ज्याच्या आधारावर भगवान श्री सत्यसाई बाबांनी अनेक सेवा कार्याचे महामेरू या ठिकाणी निर्माण केलेले आहेत आणि या यूथ विंगमधलेच नेहमी सर्व आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सेवा विभागामध्ये उत्तमरित्या कार्यरत असलेले श्री सचिन रामकृष्णाजी राऊत यांनीही आज रक्तदान केलेलं आहे. साईराम सचिन. साईराम. दरवर्षी रक्तदान करता? हो, आधी रक्तदान केलेलं आहे आणि 3 वर्षापासून जे आपल्या इथे रक्तदान शिबिर सुरू आहे बाबांच्या जन्मदिवसानिमित्त, त्यामध्ये रेग्युलर रक्तदान सुरू आहे. स्वतः महाविद्यालयामध्ये विद्यादानाचं कार्य करत असताना इतर युवकांनीही यामध्ये हिरिरीने भाग घ्यावा यासाठी आपण काही प्रयत्न केले? विद्यार्थ्यांना आवाहन केलेले आहे, पण विद्यार्थी जसं त्यांच्या परीक्षेच्या शेड्यूलमध्ये व्यस्त असतात, पण ज्या वेळेस आवश्यकता असते त्यावेळेस ते विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान करत असतात. विद्यार्थ्यांमध्ये रक्तदानाविषयी अजूनही भीती आहे का, असं वाटते का कॉलेजमध्ये काम करताना? भीती नाही विद्यार्थ्यांमध्ये, पण तो जो शेड्यूल जो आहे विद्यार्थ्यांचा, त्यांचं असं वाटते की आपण रक्तदान केल्यानंतर जो थोडा थकवा वगैरे येऊ शकतो, तर ते थोडं आहे विद्यार्थ्यांमध्ये. रक्तदानाबद्दल काही गैरसमज तरुणांमध्ये आहेत? नाही, सध्याच्या पिढीमध्ये तर गैरसमज नाहीत असं. हा कार्यक्रम आणखी यशस्वीतेने आणि आणखी मोठ्या प्रमाणावर आपल्याला करण्याची प्रेरणा आहे की एवढ्यावरच समाधान आहे? नाही, आपल्या याच्यामध्ये रक्तदानासाठी स्वयंइच्छेने विद्यार्थी आले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजे आपण. रक्तदान हे महादान आहे, यामधून अक्षरशः जीवाची रक्षण करण्याची सेवा या ठिकाणी आपण करू शकतो की अनमोल जीवन हे मानवी रूपामध्ये आपल्याला प्राप्त होते आणि कुठल्याशा रोगाच्या कारणाने किंवा अपघाताने किंवा अन्य कुठल्या कारणाने केवळ रक्त न मिळाल्यामुळे अनेकदा आपले प्राण मानव गमावतो. ही वेळ येऊ नये म्हणून श्री सत्यसाई सेवा संघटना आपल्या विविध समितींच्या मार्फत रक्तदानाचे कार्य आणि असे शिबिर आयोजित करत असतात. या कार्यासाठी इतर समाज बांधवांनीही नेहमी आपला सहभाग दिला पाहिजे. याबद्दल विद्यार्थी वर्गामध्ये आज रक्तदानाबद्दल भरपूर जागरण झालेलं आहे. आमच्या समितीमध्येच अनेक यूथ आहेत, युवती आहेत, विद्यार्थिनी आहेत. यापैकीच कुमारी दीक्षा दिनेश इंगळे आज हिनेही रक्तदान केलेलं आहे. ही स्वतः अभियंता आहे आणि पदवीचं अभियांत्रिकी शिक्षण ती घेत आहे. कसं वाटलं दीक्षा रक्तदान करून? छान वाटलं. स्वामींच्या या 98व्या वाढदिवसाला ही संधी मिळाली.
स्वामींच्या एका संकल्पाचा हा भाग होण्याचे भाग्य मिळाले. त्यामुळे या भागाचा सहभागी होऊन मला छान वाटले. ओम श्री साईराम. तुझ्यासोबत तुझ्या काही मैत्रिणींना नाही तू आणलं रक्तदानासाठी? सांगितलं मी त्या काही अडचणीमुळे जर जे पॉसिबल होणार ते येईल. आणि तुमच्या कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर होतात? हो, तिथे पण कॅम्प आयोजित केला जातो. त्याच्यामध्ये भाग घेतला आधी? नाही पहिल्यांदाच दिलं का यावेळी रक्त? आधी दिलेलं? नाही, स्वामींच्या वाढदिवसालाच मागच्या दरवर्षी. अभिनंदन. अशाच प्रकारे जर ही युवा पिढी या रक्तदान शिबिरामध्ये आणि अन्य सेवा कार्यांमध्ये अग्रेसर राहिली तर निश्चित आपल्या राष्ट्राची उन्नती या सेवा कार्यांमार्फत होईल आणि भगवान श्री सत्यसाई बाबांचं अवतार कार्य जे आहे ते सामान्य लोकांपर्यंत सहज त्यांनी पोहोचेल अशी अपेक्षा करूया आणि त्या दिशेने आपण प्रयत्नरत राहू. जय साईराम. ओम श्री साईराम. अनेक वर्षांपासून विविध आध्यात्मिक संघटनांद्वारे विविध सेवा कार्यांमध्ये कार्यरत असलेले आणि आता भगवान श्री सत्यसाई बाबांच्या या विराट रूपामध्ये उपलब्ध असलेल्या सेवेत स्थिर झालेले श्री वीरेंद्रभाई अग्रवाल आज इथे उपलब्ध आहेत. त्यांच्याही भावना आपण जाणून घेऊ. साईराम वीरेंद्रभाई. साईराम. आज हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यामागे आपली बरीच मेहनत मी पाहतो आहे. आपण याविषयी विशेष प्रयत्न घेतलेत. काय साधारण तयारी करावी लागली या रक्तदान शिबिरासाठी? सर्वात पहिले तयारीमध्ये तर बाबांचा आशीर्वाद आवश्यक होतं. बाबांनाच प्रार्थना केली की बाबा हा संकल्प तुमचा आहे, मानवसेवा माधवसेवा, आणि आपल्याच जन्मोत्सवानिमित्त बाबांनी आम्हाला ही संधी दिली रक्तदान सेवा करण्याची. तर प्रायमरी लेवलवर यूथ विंग जे आहे त्यांनी एक विचार केलं की याच्यात जास्तीत जास्त रक्तदाता आले पाहिजे आणि मेडिकल हॉस्पिटल सरकारी रुग्णालयात याचा लाभ मिळाला पाहिजे. त्या निमित्त आम्ही प्रयत्न केले आहे आणि त्याच्यातून साई समितीचे काही रक्तदाते इथे उपलब्ध झालेले आहे. अजून आमच्या यूथ विंगचे काही मुलं कोणी एक्झाम्सला गेले आहे, कोणी पुण्याला गेले आहे, जे नेहमी रक्तदान करणार होते ते आज उपलब्ध नाही आहे. ते परीक्षेमुळे आज हजर नाही आहे. बाहेरच्या समितीच्या बाहेरचे पण लोकांना आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे. स्वामीच्या प्रेरणेनं ते पण इथे रक्तदान करायला येईल. आणि हा नारायण सेवा जेव्हा सरकारी रुग्णालयात होत असते तेव्हा आम्हाला माहीत आहे कोविडच्या पिरियडमध्ये पुष्कळ रुग्णांना रक्त हवं होतं, तेव्हा रक्त मिळालं नव्हतं. त्यावेळेस आमचे नारायण सेवेचे त्या काळातही कोणाला रक्त लागलं तर आमचे जे साई DOT आहे, महिला विंग आहे, यूथ विंग आहे, तेव्हा नारायण सेवा करताच त्या रुग्णासाठी रक्त उपलब्ध करून दिलं. हे बाबाची प्रेरणा, बाबाचा आशीर्वाद या समितीला, या यूथ विंगला आहे. आणि असंच रक्तदान स्वामी आमच्याकडून जास्तीत जास्त करून घ्यावं ही आमची स्वामींचरणी प्रार्थना आहे. हा कार्यक्रम सुनिश्चित करण्याच्या आधी काही संख्या आपण सुनिश्चित केली होती का की इतके रक्तदाते आपल्याला या शिबिरामध्ये उपलब्ध व्हावेत? आमची संख्या अशी होती की कमीत कमी 50 रुग्णाचा लाभ याच्यात झाला पाहिजे आमच्याकडून. आणि आम्ही बाबालाच प्रार्थना केलं की बाबा तुम्हीच उपलब्ध करून द्या, तुम्हीच प्रेरणा द्या त्या रक्तदात्याला. ज्यांचं रक्त तुम्हाला हवं आहे रुग्णांसाठी त्यांना आमच्या या कॅम्पमध्ये तुम्ही पाठवा, ही बाबांना प्रार्थना केलेली आहे. 1 तास झाला आहे रक्तदानचा कार्यक्रम सुरू व्हायला, ब्लड डोनेशन कॅम्पला. अजून इथे 2 तास आहे. स्वामी ज्याला पाठवाल, स्वामीची ज्यांची इच्छा असेल ते रक्तदाते इथे पोहोचेल आणि त्यांचं रक्त घेण्यात येईल. प्रत्यक्ष जो रुग्ण असतो, ज्याच्यावर प्रसंग येतो, अशा अनेक रुग्णांच्या संपर्कात आपण आलेले असाल, तेव्हा आपल्यावर अजूनपर्यंत ही वेळ आली नाही म्हणून आपण रक्तदानाला फारसं महत्त्व देत नाही, अशी भावना अजूनही समाजामध्ये आढळते का? आपलं एकदम बरोबर आहे. कारण जोपर्यंत स्वतःच्या घरात रक्ताचा तुटवडा होत नाही, पेशंटला गरज पडत नाही, तोपर्यंत त्यांना असं वाटत नाही की मी कोणाची मदत करू. पण माझ्या जे काकाचा मुलगा आहे, माझा भाऊ, त्याला हिमोफिलिया होता, त्याला O निगेटिव्ह ब्लडची आवश्यकता होती. त्याला एकदा रक्त चालू झालं, जखम लागली की तो रक्त थांबत नाही. O निगेटिव्ह रेअर ग्रुप आहे
आणि मी इतकं फिरलो की मला फक्त एकच ब्लड ओ निगेटिव्ह रक्तदाता भेटला. मी मंदिरात घंटी वाजवत होतो, बाबाच्या प्रार्थना करत होतो, लोकांच्या घरी जाऊन जाऊन विचारलं, पण मला तो रक्त भेटला नाही. तेव्हा मला कळलं की हे रक्ताचं किती महत्त्व आहे. पण मी जेव्हा एक दाते कॉलेजच्या समोरून जात होतो निराश होऊन, तर एक मुलगा होता सायकलवर, तो असंच उभा होता. तो स्पोर्टिव्ह होता. मला असं वाटलं की स्वामी याच्याकडून मला रक्त देईल. आणि हा सत्यसेवाबाचा चमत्कार आहे की मी त्या मुलाला विचारलं की तुझं रक्तगट कोणतं आहे. त्यांनी मला म्हटलं की माझं ओ निगेटिव्ह आहे. मी म्हटलं तू कुठून आलेला आहे, इथे यवतमाळचं आहे का? नाही म्हणे, मी औरंगाबादचा आहे, दाते कॉलेजमध्ये मी शिकत आहे. मी म्हटलं माझा भाऊ सिरियस आहे, हॉस्पिटलला ओ निगेटिव्ह रक्त भेटत नाही आहे, तू जर देऊ शकत असेल तर त्याचं प्राण वाचू शकते. त्यांनी मला एकदम होकार दिला. पण मी म्हटलं तू कुठे राहते? तो म्हणे मामाकडे. मला पहिले मामाची परमिशन घेऊ, मग आपण त्याला रक्त द्यायला जाऊ. त्यांनी एकदम होकार दिला. तो सत्यसाई बाबांनी प्रेरणा देऊन त्या मुलांकडून मला ओ निगेटिव्ह रक्त जेव्हा दिलं आणि माझ्या भावाचं प्राण वाचलं, तेव्हा मला कळलं की हा रक्त किती महत्त्वाचं असते आणि रुग्ण कसे वाचू शकते. त्या भावनेनंच असं वाटते की आम्ही रक्तदान नेहमी करायला पाहिजे. सहसा 3 महिने नंतर एकदा रक्त करता येते, वर्षातून 4दा रक्तदान करता येते. मी स्वतः रक्त द्यायला इथे आलो, पण डॉक्टरांनी म्हटलं की तुम्हाला एक शुगरची टॅब्लेट चालू असल्यामुळे तुम्ही रक्त नाही देऊ शकत. मी बाबाला प्रार्थना करतो की माझी शुगरची बिमारी चांगली व्हावं आणि मी पुढच्या वर्षी रक्तदान जरूर करणार. साईराम. धन्यवाद. साईराम. साईराम. वसंतराव नाईक जिल्हा सामान्य रुग्णालयातून प्रशासन विभागातर्फे आशिषजी दहापुते आपली रक्तदान शिबिराची चमू घेऊन आमच्या सत्यसाई प्रार्थना मंदिरामध्ये आज आलेले आहेत. त्यांच्याशी आपण थोडा वार्तालाप करूया. नमस्कार आशिषजी. नमस्कार. रक्तदान शिबिर आपण बरेचदा आयोजित केलेले असतील. हे सगळं आयोजन करताना काही निश्चित अशी संख्या आवश्यक असते का की इतके रक्तदाते असले तरच तिथे स्पॉटवर जाऊन रक्तदान शिबिर घेण्यात येईल? आता रक्तदान शिबिर म्हणजे हा सार्वजनिक कार्यक्रम आहे. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आपण अपेक्षित करतो की जास्तीत जास्त रक्तदान झालं पाहिजे. आपण असं निश्चित असं काही नाही, पण आपण त्यांना म्हणतो की आपण जेवढं गव्हर्नमेंटचं टीम आणि गव्हर्नमेंटचं जे इक्विपमेंट वापरतो त्याला पण एक गव्हर्नमेंटला एक खर्च येतो. त्या हिशोबाने आपण त्यांना एक अपेक्षित करतो की 20-30च्या वर जवळपास जर झालेत तर फारच चांगलं. म्हणजे ती सगळी यंत्रणा इथपर्यंत आणणे आणि म्हणजे त्याचं सार्थक झालं पाहिजे. दुसरा एक प्रश्न असा आहे की सामान्य रक्तदाता ज्यावेळी रक्तदान करतो, आता मी स्वतःही युवक असताना माझ्याही मनामध्ये हा प्रश्न यायचा की आपण दिलेलं रक्त हे खरोखरच विनामूल्य रुग्णापर्यंत जातं का? जात असेल तर मग त्याच्यामध्ये सार्थकता. आणि जर आपण इतक्या भावना प्रधान होऊन रक्तदान करायचं आणि जर प्रत्यक्ष रुग्णांना तिथे सहजरित्या जर उपलब्ध होत नसेल तर मग एक मनामध्ये थोडं एक अडचण निर्माण होते. तर असं काही घडतं का? जनरली ह्या गोष्टी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज म्हणजे जे सामान्य रुग्णालय आहे जे शासकीय आहे त्याच्यात कधीच असं घडत नाही. लोकांची ती चुकीची भावना आहे. जेव्हा रक्त मिळत नाही तेव्हा काही लोकांची अशी भावना होऊन जाते की बा आम्हाला रक्त दिलं नाही तर यांच्याकडे तेवढं रक्त जमा राहते, एवढे कॅम्प होतात, पण बा यांना रक्त का बरं नाही मिळत. परंतु आपल्या इथे जो बाहेर गाव म्हणजे आपला जिल्हा फार मोठा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेर म्हणजे आपल्या खूप दुरून दुरून लोक इथे येतात ट्रीटमेंट घ्यायला. सोबत लगतच आपल्याला शेजारचं राज्य जे आहे त्याच्यातले पण पेशंट आपल्या इथे येतात आणि भरपूर प्रमाणात आपल्याला रक्त लागत राहतं. तर त्याच्यामुळे कसं आपल्या इथे येणारे सगळे गोरगरीब गरजूच आहेत. त्यांना जे रक्त लागते ते सगळं निःशुल्क आपण उपलब्ध करून देतो. आपल्याकडे जेवढा आहे आपण तेवढा त्यांना उपलब्ध करून देत राहतो. त्याच्यामुळे आणि पेशंटचा फ्लो रोजची 1000-2000ची OPD आहे आपल्या इथे आणि त्यातले बरेचसे लोक ॲडमिट होत राहतात. त्याच्यामुळे रक्ताचा तुटवडा वारंवार निर्माण होत राहतो. त्यासाठी आपण जास्तीत जास्त रक्तदान शिबिर आयोजित करायचा प्रयत्न करतो. इतक्यातच मला वाटते जागतिक रक्तदान दिवसही झालेला आहे ना? हो 14 जून एक झालेला आहे. त्यावेळेस आपण कॅम्प घेतले होते. नोव्हेंबरमध्ये जनरली बरेचसे कॅम्प आयोजित होत असतात. कारण आम्ही पूर्वी ज्यावेळी रक्तदान शिबिर घ्यायचं होतं त्यावेळी ओव्हर सबस्क्राईब व्हायचं रक्तदान शिबिर. त्यामुळे मग संचय करण्याची अडचण रक्तपेढीमध्ये व्हायची आणि म्हणून मग आम्हाला दुसरी डेट द्यायला लागायची. तर आपला परिचय? मैं गोपी गौरव. हिंदी में भी बात किया तो चलेगा. मी डॉक्टर गोपी गौरव फ्रॉम GMC यवतमाळ एज BTO पोस्ट. ओके. बरोबर. रक्तदान शिबिराचा महत्त्वाचा भाग म्हणजे दुर्मिळ
दुर्लभ रक्तगट जे आहेत, ओ निगेटिव्ह आहे, ए निगेटिव्ह आहे, तर असे प्राप्त होतात का दाते? हिंदी ब्लड ग्रुप तुम्ही दिलं. जे निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहेत ते प्राप्त होतात आपल्याला. कधी कधी कोणाला ब्लड ग्रुप माहीत नसतो, तर तो आपण याच्यामध्ये शिबिरामध्ये येऊन पण जातो. पण ज्यांना माहिती आहेत आपण अशा लोकांचे नंबर घेऊन ठेवतो आणि त्यांना एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही वेळेवर जर उपलब्ध होत असाल तर तुम्ही आता देऊ नका, कारण की निगेटिव्ह सहसा व्हॅलिडिटी असते. आपण जेव्हा ब्लड देतो तेव्हा त्याची एक 35 दिवसाची बॅगची व्हॅलिडिटी असते. तेवढ्या दिवसात आपल्याला नाही वापरलं तर ते मग नंतर आपलं ते एक्सपायर होऊन जातं. तर त्या दिवसामध्ये निगेटिव्हचे फार कमी पेशंट्स असतात, पण आले तर वेळेवर आपल्याला उपलब्ध व्हायला पाहिजे या हिशोबाने आम्ही प्रयत्न करत राहतो. पण बरेच वेळेस कोणाचं हे राहते की सर 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, आम्हाला पेशंट आलाच नाही, तरी पण आमची द्यायची इच्छा आहे. मग अशा वेळेस आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण घेऊनही घेतो. समजा इथून रक्त संकलित झाल्यानंतर त्याच्या काही परीक्षा होतात का त्या ब्लडच्या? आपल्या इथे रक्त संकलित झाल्यानंतर ते पहिले आपल्या रक्तपेढी विभागाला जाते. तिथे तंत्रज्ञानामार्फत योग्य ती प्रक्रिया करून त्याचे संपूर्ण टेस्ट केल्या जातात. मास्टर 5 टेस्ट असतात त्या पण केल्या जातात. त्याच्यात जर काही आढळलं त्यांना तर ते तज्ज्ञांकडून त्यांची ते चर्चा करून ती बॅग वेगळी केली जाते आणि त्याच्यानंतरच जे एक आपण त्याला म्हणतो की व्यवस्थित रुग्णाला देण्याजोगतं जे आहे तेच आपण रुग्णाला पुरवतो. ब्लड प्रेशर असलं तर रक्तदान करायला हरकत आहे का? जर एक नॉर्मल रेंजमध्ये असेल पण बीपीचा त्रास आहे तर काय? ॲक्च्युअलमध्ये तसं रिस्ट्रिक्शन आपण देतोच की ब्लड प्रेशर म्हणजे शेवटी कसं आहे, रक्ताशी संबंधितच आजार आहे आणि आपण रक्तदान करतो ते म्हणजे आपल्या शरीरातलं आपण रक्त देऊन राहिलो, तर त्याच्यामुळे निश्चितच शरीरावर परिणाम होतो. शक्यतोवर आपण हे म्हणतो की ज्यांना मेडिसिन रेग्युलर चालू आहे, ज्यांना त्रास आहे, गोळी चालू आहे, तर त्यांना हे आपण नाही म्हणतो. परंतु जर खूप हट्टाकट्टा व्यक्ती आहे त्याला फक्त एक नॉर्मल त्याचं ब्लड प्रेशर आहे, त्या गोळीमुळे ते रेग्युलर तसंच आहे, तर एखाद्यावेळेस आपण त्याला एक क्वचित टाईमलाच आपण एखाद्यावेळेस परमिशन देऊ शकतो, नाही तर अदरवाइज पिछले 2 महीने से यदि डोज फ्लक्चुएशन हुआ है डोज में तो अपन नहीं दे सकते. यदि डोज पिछले 2 महीने से सेम डोज पे तो अपन उसका भी ले सकते हैं. बहुत अच्छी जानकारी आपने हमारे साथ साझा की. नमस्कार, धन्यवाद आशिष जी. परत आपल्याशी रक्तदान शिबिरामध्येच भेट व्हावी ही अपेक्षा. धन्यवाद सर.